पोरबंदरला आलो आपण, जायचं चरखा बघायला। ओ नदिया पार ले जाओ उसको समंदर में। आजच्या गावात हर हर महादेव। व्हॉट्सअप, हॅलो, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिलाच असेल की आपण सोमनाथचं दर्शन घेतलं गुजरातमध्ये। आपण मुंबईवरनं सोमनाथला कसं आलो आणि दर्शन झालं आपलं कसं ते आपण त्यात कव्हर केलं। आज हा दुसरा पार्ट आहे। आपण निघालो आहोत सोमनाथवरून नागेश्वरला जाण्यासाठी आणि द्वारका पण बघणार आहोत। टीम झालेली आहे रेडी। राजू बघा इथे, नाना तसं ध्यान करतोय आणि नीव ॲक्च्युली वाजलेत बघा 4:15। प्लॅन होता 4ला निघायचा, आपण 15 मिनटं लेट आहोत। तर चला लगेच निघूया आता। सामान आपण रूममध्येच ठेवणार आहोत कारण परत आपण नागेश्वरवरनं सोमनाथला ह्याच हॉटेलमध्ये येणार आहोत। इथे एक नाईट स्टे करून उद्या सकाळची आपली फ्लाईट आहे परत। आपली गाडी आलेली आहे बघा, काल रात्रीच आपण बुक केलेली, सगळी अरेंजमेंट करून ठेवलेली। आता आपण हॉटेलच्या खाली आहोत। नीव आणि नाना येतोय। काय राजू, झोप झाली? किती तास झोपलास? राजू काहीतरी एडिट करतो त्या इंस्टाग्रामसाठी, फक्त बोलतोय अर्धा तास झोपला। अर्धा तास किती? अर्धा तास। मग आता झोप गाडीत। भैया आपकी नींद हुई है ना पूरी? हम लोग सोने वाले हैं। और सोए नहीं है ज्यादा रात को। चलो रे मंडळी, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, भावका देवीचा विजय असो, हर हर महादेव, जय शंभो, जय शंभो। चला मित्रांनो, निघालो आम्ही आता द्वारका आणि नागेश्वर करायला। 4-4.5 तास लागतील। वाजलेत बघा 4:30। सगळे उठले आणि असे खराटे मारत होते, घोरत होते सगळे। मध्येच गुरु गुरु फुर फुर पहाड झाली आहे मित्रांनो। बघा वाजलेत आता 6:30, म्हणजे 2 तास झाले आपल्याला हॉटेलमधून निघून। किधर जा रहा है? चला जरा चहा पिऊया। अरे काय 10 वेळा टट्टी करायला जातात रे, एकदाच करायची ना। हाँ, तू भी जा रहा है भैया? कौन सी जगह है ये? ये पोरबंदर है। इधर वो है ना, बहुत बड़ा पोर्ट है ना। गांधी जी का आश्रम, गांधी आश्रम इधर, गांधी आश्रम भी इधर ही है। गांधी जी का जन्म इधर। पोरबंदरला आलो आपण, जायचं चरखा बघायला। शाम को देखते आने के टाइम पे। डेंजर झोपले रे तुम्ही लोक। 2 तास मग हे काय 4:30ला निघालेलो, आता वाजले किती? 5:30 6:30ला इथे पोहोचलो। 5 मिनटात ढूंढ लागले। हाँ, बसला तो तर नुसतंच झोपतो रे। आणि बोला मुझे 1 घंटा नींद नहीं आता, मैं सो के उठा ना। अभी कितना सोता रे तू? नेचुरल स्लीपर गाड़ी में। नाना पण झोपला आहे बसल्या लगेच। आणि मधीच ना असे आवाज काढतो, गुर गुर गुर। ते तर जाग्याची म्हणतो मला मध्ये मध्ये त्यासाठी म्हणतो मी उठायचो मध्ये मध्ये। मला हा, मधीच तो त्याचा श्वास अटकला ना की मधीच गुरगुरतो। मित्रांनो, आपण द्वारकेला पोहोचलो आता। ते बघा समोर एकदम कळस दिसतोय ना, ते द्वारकेचं मंदिर आहे। आणि पाटी अजून झोपा काढत होता पण नीव, आणि नाना पण झोपलेला वाटतं। नाही नाना? मोबाईल पडलो, चष्मा पडला, ते दिलाच माहिती। आई शपथ। मित्रांनो हे बघा, इथे पुढे द्वारकाधीश मंदिर आहे, त्याचा कळस दिसतोय बघा, है ना, सुंदर। आणि इथे रिव्हर फ्रंट आहे एकदम, ते बघा उंठ पण आहे।
जरा पुढे जाऊया तिकडे. बैठेगा रे इसके ऊपर? ओ राजू बैठेगा नहीं बैठेगा? नीवला ना जबरदस्ती बसवतो. आता नीवला बसायचं नाही. अरे वा रे वा, अरे वा, अरे वा. ओ नदिया पार ले जाओ उसको समंदर में. કૃષ્ણ ભગવાનનું વાજુ ઉગાડી દઉં. કૃષ્ણ કાળિયા ઠાકોરનું વાજુ ઉગાડી દઉં એના માથે. ले जाओ. आजच्या गावात सही रे. आराम से बैठो, आराम से बैठो. આમાં છે ને દીકરા વિવાહ ના હોય. मस्त ॲटमॉस्फिअर आहे मित्रांनो इकडे. एकदम पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर म्हणतात ना ते आहे. हे सगळं मार्केट आहे बघा द्वारकाधीश मंदिराच्या बाजूला. नाश्ता बिस्ताची पण सोय आहे इकडे. जर तुम्हाला काही गुजराती नाश्ता खायचा असेल, कांदे पोहे पण आहेत. मित्रांनो आपलं मस्त दर्शन झालं आहे आता द्वारकाधीशचं, आपल्या श्रीकृष्णाचा. आणि आता बघा मस्त बटर मिल्क पितो आहे. हो मित्रांनो आमचं द्वारकाधीश टेम्पलचं मस्त दर्शन झालेलं आहे. खूप अप्रतिम मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. आणि कृष्ण भगवानची मूर्ती तर एकच नंबर आहे, खूप सुंदर. तर आता आम्ही निघालो आहे पुढे बेट द्वारकाला जायला. बेट द्वारका म्हणजे असं म्हणतात जिथे भगवान श्रीकृष्ण राहायचे. तर बेट द्वारका बघूया. आता तिथे बोटीने जायची गरज नाही आहे कारण गाडी पण जाते असं म्हणतात. तर तिथे जाऊया आणि बघूया काय सीन आहे तो. आणि त्याच्यानंतर मग आपण नागेश्वर मंदिरात जाणार आहे. ये नया वाला ब्रिज बांधा है क्या अभी? पहले इधर से बोट में जाना पड़ता था ना? हाँ बोट में. बाजू बाजू में है क्या? नहीं वो मंदिर से 7 किलोमीटर दूर है. अच्छा. ये मेन मंदिर कर लो. अगर आपको जाना हो तो ना घुमा. भीड़ होती है क्या ज़्यादा? केवल बेट द्वारका में भीड़ रहेगी भैया. अच्छा वो दो मंदिर है ना. हाँ. वहाँ इतना भीड़ नहीं रहता. अच्छा, देखेंगे वहाँ चल के पता चलेगा ना. मित्रांनो हे बघा नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे इकडे. तर मंदिरात आलो आम्ही. गर्दी तर वाटत नाही आहे काही. तिथे महादेवांची मूर्ती बघा ना किती मोठी आहे. बापरे जबरदस्त ना. खाली आहे रे. हर हर महादेव. जास्त लाईन नाही आहे ॲक्च्युली. तर मित्रांनो आम्ही काय केलं, सोमनाथवरनं सकाळी निघालो ना 4:30 वाजता. 8:30 वाजता आम्ही द्वारकेला पोचलो.
आणि द्वारकाधीश मंदिरात दर्शन घेऊन परत बेट द्वारकेला आलो. तर बेट द्वारकेला पण अजून एक द्वारकाधीश मंदिर आहे. तिथून एक 25 किलोमीटर हे नागेश्वरांचं ज्योतिर्लिंग आहे. अरे वा, एकच नंबर आहे. मस्त दर्शन होत आहे बघा. मित्रांनो बघा काय मस्त आमचं दर्शन झालं नागेश्वर ज्योतिर्लिंगामध्ये. आणि ह्या मंदिरामध्ये अजिबात गर्दी नाही आहे आणि समोरून एकदम महादेव दिसतात. हे बघा, हा सगळा गाभारा आहे आणि समोर तिथे महादेव आहे, नागेश्वर बाबा. आणि इथे तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी भेटतात, म्हणजे रुद्राक्षांच्या माळा, त्याच्यानंतर धूप, अगरबत्ती, चंदन वगैरे सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता बघा आपली नागेश्वर, सोमनाथ, ज्योतिर्लिंग आणि द्वारका ही यात्रा संपलेली आहे. तर आता आपण इथे एअरपोर्टला आलेलो आहोत, देऊच्या एअरपोर्टला आहोत. आपण एकदम छोटा लहान एअरपोर्ट आहे. तर आता आपण फ्लाईट पकडूया, इथून मुंबईला जाऊया आणि हा व्हिडिओ इथेच संपवूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.